नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात आत्ताच्या महत्त्वाच्या घडामोडी. चला तर मग सुरुवात करूया आताच्या मुख्य बातम्यांपासून. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 22 नोव्हेंबर रोजी बीड दौरा होता. यावेळी धारूर जवळ ताफ्यातील अग्निशामक वाहनाने एका दुचाकीला धडक दिली होती. या दुचाकीवरील पती पत्नी गंभीर आणि 2 लहान मुलं गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर अंबेजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान जखमी महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालाय. बीडच्या नेकनूर पोलीस स्टेशन हद्दीत अहमदपूर अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्गावर नेकनूर पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांकडून वसुली सुरू आहे. पोलीस अधिकाऱ्यांनाच दंडात्मक कारवाया करण्याचा अधिकार असल्याचा आदेश असताना सुद्धा पोलीस कर्मचाऱ्यांकडून दिवसभर या महामार्गावर वाहनधारकांवर दंडात्मक कारवाया केल्या जातील. अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या श्री खंडेरायाची चंपाषष्ठी उत्सव मोठ्या उत्साहात सांगता होते. राज्यभरातून मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी गडावर दाखल होऊन मनोभावे खंडेरायाचं दर्शन घेत आहेत. दुपारी वांग्याचं भरीत रोडगा देवाला प्रसाद दिला जातोय आणि त्यानंतर चंपाषष्ठी उत्सवाची सांगता होतीये. निवडणुकीमध्ये असं बोलावं लागतं, मात्र निधी किती द्यायचा हे आमचे तिन्ही प्रमुख नेते मिळून ठरवतात. निवडणुकीमध्ये असे भाषण केले जातात असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुलाबराव पाटलांची पाठराखण केली आहे. नवी मुंबईच्या घनसोलीमध्ये मेघ मल्हार संकुलाच्या आवारात कोल्ह्याचं दर्शन झालंय. यामुळे संकुलात राहणारे आणि परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या कोल्ह्याला लवकरात लवकर वन विभागामार्फत जेरबंद करण्यात यावं अशी मागणी नागरिक करतायत. शिरूर तालुक्यातल्या रायमो इथं अपंग मतिमंद विद्यालयाच्या गेट बाहेर एका विद्यार्थ्याला 5 ते 6 विद्यार्थ्यांच्या टोळक्याकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. मारहाणीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही, तसंच कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र पालकांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरेंच्या नेत्या किशोरी पेडणेकरांचं नाव आता दुबार मतदार यादीत आल्याचं निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलंय. यावर पेडणेकरांनी प्रचंड संताप व्यक्त केलाय. मी विधानसभा मतदान केलं होतं तेव्हा भांडी घाशा आयोग कुठे बसून याद्या तयार करत होते असा संतप्त सवाल त्यांनी केलाय. हे ठरवून केलं गेल्याचा आरोपही त्यांनी केलाय. वाशिमच्या मंगळूरपीर तालुक्यात पत्नीला वाचवायला गेलेल्या पतीचाही पाण्यात बुडून मृत्यू झालाय. प्राथमिक माहितीनुसार पती अमोल जगताप आणि सीमा जगताप या दाम्पत्यामध्ये किरकोळ कारणावरून वाद झालाय. यानंतर रागाच्या भरात पत्नीनं विहिरीत उडी मारली. तिला वाचवण्यासाठी पतीनं उडी मारली, मात्र दोघांनाही पोहता येत नसल्यानं दोघांचाही बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय. मुंबई गोवा महामार्गावर माणगावच्या कळंब नदी पुलावर 2 वाहनांचा भीषण अपघात घडलाय. मुंबईहून महाडला येणारी शिवशाही बस समोरून येणाऱ्या टेम्पो ट्रकला जोरदार धडकल्यानं हा अपघात झालाय. या बसमधले 6 प्रवासी किरकोळ जखमी झाले. नंदुरबार तालुक्यातील गंगापूर इथं माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. 3.5 वर्षाच्या मुलीवर गावातील एका अल्पवयीन मुलाने अतिप्रसंग केलाय. उपचारासाठी बालिकेला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. फरार आरोपीचा नंदुरबार तालुका पोलीस काल रात्रीपासून शोध घेत आहेत. मुलाने चॉकलेटचं आमिष दाखवून चिमुकलीवर अतिप्रसंग केला. या होत्या आत्ताच्या महत्त्वाच्या बातम्या. पाहत रहा LS मराठी.